जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी काल शेतकरी बांधवांच्या प्रति अतिशय असंवेदनशील असं वक्तव्य केलंय की विजेचा त्रास हा शेतकरी बांधवांना झाला तर चालेल पण उद्योजकांना होता कामा नये। म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं। हे वक्तव्य शेतकरी विरोधी शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे। आज शेतकरी बांधव हा चारी बाजूने संकटात सापडलेला आहे। महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, बी बियाण्यांच्या किमती या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, खतांच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। आज त्यांनी पिकवलेलं अन्नधान्य जेव्हा ते मार्केटमध्ये विकायला जातात तेव्हा त्याला देखील बाजार मूल्य साधं मिळत नाही आणि सरकार ते बाजार मूल्य भाव त्यांना मिळवूनही देऊ शकत नाहीये। ही आज शेतकरी बांधवांची असलेली व्यथा आहे। आज शेतकरी बांधव जे पीक विम्यामधून त्यांना थोडीफार मदत व्हायची, आज त्या पीक विम्यामधले देखील महत्त्वाचे 3 ट्रिगर हे सरकारने काढून टाकलेले आहेत, जेणेकरून शेतकरी बांधवांना पीक विम्याचा देखील लाभ आज मिळू शकत नाहीये। आज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या प्रति असले असंवेदनशील वक्तव्य सरकारमधले मंत्री करत आहेत। आज तुम्ही दिवसा वीज तर सोडाच, पण तुम्ही त्यांना जी रात्री वीज देतात तीही मुबलक देत नाही आणि अशा वेळेस जर शेतकरी बांधव रात्री त्यांच्या शेतामधल्या पिकाला पाणी देण्यासाठी जात असतील आणि त्यावेळेस जर त्यांना सर्पदंश झाला किंवा विंचूदंश झाला तर त्या सर्पदंशासाठी दिली जाणारी लस देखील आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही। ही लस उपलब्ध का नाही तर ही लस तयार करणारा हाफकिन इन्स्टिट्यूट जे आहे त्या इन्स्टिट्यूटला देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आणि म्हणून हाफकिन इन्स्टिट्यूट सर्पदंशाची लस तयार करू शकत नाहीये आणि ती लस तयार होत नाहीये म्हणून ती आज आपल्याला ती लसही उपलब्ध नाही। म्हणजे शेतकरी बांधव मेला तरी चालेल पण आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही, ही जी सरकारची वृत्ती आहे आणि त्याच्यावर तुमचं काही झालं तरी चालेल पण उद्योजक टिकला पाहिजे, उद्योजक टिकला पाहिजे हे आम्ही मानतो, पण शेतकरी बांधवांच्या जीवाशी खेळ करून उद्योग टिकला पाहिजे असं आम्हाला मुळीच वाटत नाही। त्याच्यामुळे असल्या असंवेदनशील मंत्र्यांना सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी तरी समज द्यावी आणि कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा असा अपमान तरी करू नका। त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहू शकत नसाल तर अपमान तरी करू नका, एवढीच माझी विनंती या निमित्ताने राहील आणि असल्या मंत्री महोदयांना समज दिली जावी जेणेकरून पुढच्या वेळेस असले वक्तव्य केले जाणार नाहीत।